तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गणपती बाप्पाचे आगमन झालेले असते. अधिपती आणि अक्षरा गणपतीची आरती करतात आणि आरती संपन्न झाल्यावर दुर्गी संपूर्ण घरात धूप फिरवते. पण त्यामुळे चारुहास सरांना खूप त्रास होतो. म्हणून मग ते आणि चारुलता मॅडम रूममध्ये निघून जातात. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा गुरुजींना दक्षिणा देतात, त्यांचा आशीर्वाद घेतात आणि मग ओंकारचा कॉल आल्यामुळे अधिपती अक्षराला आणि आजींना सांगतो की मी आता फॅक्टरीमध्ये जाऊन येतो आणि मग तो घरातून बाहेर पडतो. तर अक्षरा गणपतीकडे प्रार्थना करत असते की तुझ्या आगमनामुळे आता सगळं काही ठीक झालं आहे, पण लवकरात लवकर भुवनेश्वरी मॅडम सापडू दे, म्हणजे अधिपतीसुद्धा ठीक होतील. तर दुसरीकडे चारुहास सर आणि चारुलता गप्पा मारत असतात. चारुहास सर म्हणत असतात की इतकी वर्ष मी देवासमोर कमी आणि तुझ्या फोटोसमोरच जास्त उभा असायचो. नेहमी तुझ्या फोटोसोबतच बोलायचो आणि देवाकडे तर माझी फक्त एकच तक्रार होती की तू माझ्या चारूला एवढ्या लवकर माझ्यापासून दूर का केलं. देवावर तर मी थोडा नाराजच होतो, मात्र देवाने आता माझी ही नाराजगी दूर केली आहे. एवढी वर्ष त्याला जो प्रश्न विचारत होतो त्याचं त्याने मला एवढं सुंदर उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मी खरंच खूप खुश आहे आणि आता मला खात्री आहे की यापुढे सगळंच ठीक होईल. तर चारुलता म्हणत असते की हो, यापुढे सगळंच ठीक होणार आहे, फक्त तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका, शांत राहा. आणि त्यावर चारुहास सरसुद्धा हो म्हणतात. आणि मग त्यानंतर ते चारुलताला म्हणतात की आज खूप वर्षांनंतर मला तुझ्या हातचे उकडीचे मोदक खायला मिळणार आहेत. अजूनही त्यांची चव तशीच असेल ना. आणि त्यावर चारुलता म्हणते की बरीच वर्ष मी मोदक बनवले नाही, पण बघूयात, मी प्रयत्न करते. आणि मग त्यानंतर ती लगेच मोदक बनवण्यासाठी निघते. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये सुद्धा बाप्पाचे आगमन झालेले असते. तर तो रमेश एका माणसाला सांगत असतो की मोठा आगमन सोहळा होणार होता, पण थोरल्या सरकार नाही आहेत ना, त्यामुळे मग धाकट्या सरकारांनी लहानसाच कार्यक्रम केला. मात्र त्यानंतर तो हसतच मनाशी म्हणत असतो की अधिपती, आज तू देवाला घेऊन आला आहे, पण उद्या तुलाच देवाकडे जावं लागेल. त्यानंतर मग फॅक्टरीमध्ये सुद्धा आरती होते. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या बायकांनी सगळ्यांसाठी छान प्रसाद बनवलेला असतो आणि त्यामुळे अधिपती आणि ओंकार त्यांचं कौतुक करतात आणि आभारसुद्धा मानतात. आणि मग त्यानंतर अधिपती ओंकारला सांगत असतो की या सगळ्या गडबडीमध्ये आईसाहेबांना शोधायच्या कामाकडे दुर्लक्ष व्हायला नको. आणि त्यावर ओंकार म्हणतो की तू काळजी करू नको भावा, काम सुरू आहे. तर अधिपती म्हणतो की आता मला खात्री आहे की लवकरच आईसाहेब सापडतील. मात्र त्यावेळी तो रमेश पुन्हा एकदा अधिपतीकडे बघत मनाशी म्हणत असतो की देवाचा आशीर्वाद तुला नाही तर मला मिळणार आहे आणि तुझा खेळ कायमचा संपणार आहे. तर दुसरीकडे आजी तळणीच्या मोदकांची तयारी करत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती आजींना विचारते की आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहेत ना. पण आजी सांगतात की नाही गं, आपल्याकडे तळणीच्या मोदकांची परंपरा आहे. त्यामुळे मग अक्षरा काही बोलत नाही. तर दुसरीकडे चंची खात बसलेली असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती चंचीला विचारत असते की काय गं, तू काही करणार आहेस की नाही. मला तर सांगत होती ना सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेते, मग काय झालं. तर चंची म्हणते की अगं मम्मी, मला संधीच मिळत नाही आहे, फक्त एकदा संधी मिळू दे, मग बघ मी काय करते ते. पण दुर्गी हात जोडूनच तिला सांगते की असं काही करू नको की ज्यामुळे या घरातून आपल्याला बाहेर काढलं जाईल. तर दुसरीकडे चारुलता मोदक बनवण्यासाठी किचनमध्ये येते. ती आजींना म्हणत असते की आपण उकडीचे मोदक बनवू. मात्र आजी तिलासुद्धा सांगतात की उकडीचे नाही तर तळणीचे मोदक बनवायचे आहेत, तशीच परंपरा आहे. मात्र चारुलता म्हणत असते की नाही, तुम्ही राग मानून घेऊ नका. मात्र मला आठवते की या घरची परंपरा उकडीचे मोदक बनवायची आहे. आणि याच गोष्टीवरून त्या दोघींचा एकमेकींशी वाद सुरू होतो. त्यामुळे अक्षरा घाबरते, तिला काय बोलावं ते सुचत नाही. चारुलता आजींना सांगत असते की परंपरा आपणच निर्माण करतो, मात्र आपण त्या बदलूसुद्धा शकतो ना. मात्र आजी म्हणत असतात की ते मला काही माहीत नाही, हीच परंपरा आहे, त्यामुळे हीच परंपरा पाळायला हवी. आणि याच गोष्टीमुळे त्या दोघींचा वाद हा वाढतच जातो. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी सापडली की नाही याची चौकशी करत असतो. मात्र त्याला भुवनेश्वरीबद्दल कुठूनही माहिती मिळत नाही, त्यामुळे तो काळजीत पडतो. त्यानंतर तो दुर्गीला बोलावून घेतो. तर दुर्गी त्याला हेच सांगत असते की मी सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी केली, पण ताई कोणाकडेच गेली नाही. त्यामुळे अधिपती म्हणतो की हे तर तुम्हाला मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं,
मी तुला या कामासाठी भरपूर पैसेसुद्धा दिले होते, त्यामुळे आता तू पुन्हा त्या लोकांकडे चौकशी कर. तर दुर्गी म्हणू लागते की अधिपती, मला एक वेगळीच शंका येत आहे. कदाचित असं तर झालं नसेल ना की ताई मोठ्या मालकांना भेटली असेल आणि मग मोठ्या मालकांनीच तिला गायब केलं असेल. मात्र अधिपती तिला स्पष्टपणेच सांगतो की ते असं काही करणार नाही. तू उगाच माझ्या मनात वेगळं काही भरवण्याचा प्रयत्न करू नको. तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. त्यामुळे ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे उकडीचे मोदक बनवायचे की तळणीचे याचा वाद अजूनही सुरूच असतो. चारुलतासुद्धा ऐकायला तयार नसते आणि आजीसुद्धा. आणि मग शेवटी अक्षरा म्हणते की आई म्हणतायत ते बरोबर आहे, आपण यावेळी उकडीचे मोदक करूयात आणि त्यामुळे आजींना वाईट वाटते. पण तितक्यात मग दुर्गी त्या ठिकाणी येते. ती म्हणते की तळणीचेच मोदक करूयात. आपण गणपती बाप्पाला नेहमी तळणीचेच मोदक दाखवतो ना, मग उगाच उकडीचे कशाला? आणि ही परंपरा माझ्या ताईने घालून दिली आहे, ती पाळायलाच हवी. मात्र मग त्यावेळी चारुलता म्हणते की मला एक सांगा, भुवनेश्वरी या घरची कोण होती? आणि त्यावेळी मग आजी आणि दुर्गीला काय उत्तर द्यावे ते सुचत नाही. तर चारुलता हसतच म्हणत असते की भुवनेश्वरी या घरची कोणीही नव्हती, या घरची सून मी आहे आणि त्या नात्याने मी परंपरा नक्कीच बदलू शकते. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून आजींना तर खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत किचनमध्ये घडलेला सगळा प्रकार दुर्गी लगेच अधिपतीला जाऊन सांगते आणि मग अधिपती आजींकडे जातो. त्यासुद्धा रडतच अधिपतीला सगळं काही सांगतात. त्यामुळे अधिपती चिडतो आणि म्हणतो की ती बाई कोणतीही परंपरा बदलू शकत नाही, मी असं होऊच देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.